नमस्कार. आमच्या पराजयाला तेज आहे, आमच्या पराजयाला तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर दिली. नक्कीच भरपूर काही गोष्टी, जवळपास 29 महानगरपालिकेचा निकाल लागला, परंतु सर्वात महत्त्वाची, सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका अर्थातच मुंबई, याचा निकालावर सर्वांचंच लक्ष होतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास 20 वर्षांनंतर आपल्याला एकत्रित दिसले. भरपूर काही गोष्टी, भरपूर काही घटना ह्या मुंबई महानगरपालिकेत घडल्या. नक्कीच त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तसेच उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली यावर नक्कीच आपण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल आणि तसेच मुंबईचा किंग कोण ठरलं, काय बॅकग्राऊंड आहे यावर नक्कीच चर्चा करूया. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे बोलूया. तर सर्वांचं लक्ष 29 महानगरपालिका होत्या, विविध निकाल समोर आले, परंतु सर्वात जास्त महत्त्वाची महानगरपालिका आणि सर्वात जास्त लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे होतं आणि नक्कीच तिथील निकाल हा अत्यंत महत्त्वाचा होता. जवळपास 20 वर्षानंतर ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र दिसले या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. इकडे जर आपण बघितलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती होती. निकाल काय लागला त्यावर आधी सर्वात प्रथम ती चर्चा करूया. नक्कीच तर या प्रमाणात जर आपण बघितलं तर नक्कीच महायुती, एक प्रकारे महायुतीच म्हणूया, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता तिथे आली. जवळपास 28 वर्षांनंतर शिवसेनेची सत्ता तिथून गेली, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आता निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. तेथील काही पॉइंट्स आपण नक्कीच अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी काय प्रतिक्रिया केली नक्कीच जाणून घेऊया. तर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही हारलेलो नाही, कारण ज्या पद्धतीने ते निवडणूक लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलंय. आता यानंतर एक घटना घडली. एक पत्रकार होता, त्याने एक प्रश्न विचारला. तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न एक प्रकारे म्हणू आणि त्यावर उत्तर हे अत्यंत गमतीशीर एक उत्तर म्हणूया आपण. तर पत्रकाराने एक प्रश्न विचारला की आपापसात भांडण्यापेक्षा, आपापसात म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं जो युती तुटली आहे, शिवसेना फुटली, या संदर्भातलाच होता की आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले आहेत, जे नगरसेवक गेले त्यांना जर परत आणले तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. हा पत्रकाराने विचारलेला प्रश्न आहे. असा विचार केला तर, प्रश्न परत एकदा ऐका, समजा आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले त्यांना जर परत आणले तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, असा विचार केला तर यावर उद्धव ठाकरे यांचं उत्तर होतं, तुमच्या संपर्कात, हे पत्रकाराला म्हणतात ना की तुमच्या संपर्कात असेल तर घेऊन या, असं उत्तर हे उद्धव ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. पुढे काय म्हणाले नक्कीच त्यावर सुद्धा आपण चर्चा करूया. तर पुढे म्हणाले, आम्ही सगळीकडे फिरलो. एक पॉइंट नक्कीच या संदर्भात बोलू इच्छितो की मनसेमुळे शिवसेनेला, अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नुकसान झाले किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामुळे मनसेला नुकसान झाले, या प्रकारची चर्चा होत होती. त्यावरच हे उत्तर आहे की आम्ही सगळीकडे फिरलो. शिवसेना आणि मनसे असा भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलो. हे जे निवडणूक लढलोय हे छान एक दिलाने आम्ही लढलोय. पुढे ते म्हणाले, त्यांनी भाजपवर पुढे टीका केली, भाजपला जमिनीवरची शिवसेना संपवता आली नाही, असं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर पुढे ते म्हणाले की आमचा महापौर होईल असं आता आकडा दिसत नाही आणि जरी असं दिसत नसला तरी मी किंवा शिवसैनिक कुठेही खचलेला नाही. आता पुढची शिवसेना निकाल जो आहे, म्हणजे आता शिवसेना निकाल या संदर्भात सांगत झालं तर 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. निकाल लागतो की नाही शिवसेना संदर्भातला तो भाग वेगळा, परंतु सुनावणी होणार आहे अगदी 4 ते 5 दिवसाच्या आत. तर त्या संदर्भात आता पुढची शिवसेना निकाल आहे आणि तो जर निकाल संविधानप्रमाणे लागला तर त्यांचं नाव आणि चिन्ह गेलं तर त्यांना उपयोग काय राहिला? उपयोग शून्य राहील.
असं वक्तव्य हे उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं. तर विविध मुद्दे होते, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते. नक्कीच जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीने बाजी मारलेली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांची सुद्धा पक्षाने अत्यंत चांगली कामगिरी केली. नक्की हारले, परंतु जर आपण बघितलं तर भरपूर काही बॅकग्राऊंड त्या गोष्टीला आहेच. शिवसेना फुटलेली आहे, चिन्ह आहेत, तर नक्कीच भरपूर काही गोष्टी होत्या. इकडे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर ठाण्यामध्ये त्यांची सत्ता आलेलीच आहे. अत्यंत चांगली कामगिरी एक प्रकारे त्यांनी संपूर्ण 29 महानगरपालिकेमध्ये केलेली आहे. तर संपूर्ण काही गोष्टी होत्या आणि उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया काल आलेली होती. तर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात जो निकाल लागला त्या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकी नेहमीप्रमाणे लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.